हाय फ्रेंड्स, संचिता रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी करणार आहे कोंबडी वडी। तुम्ही पाहू शकता कोंबडी वडीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते। तर इथे मी 1 वाटी भात घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। भाताला चांगलं चुरून घ्यायचं आहे, त्यात थोडं पाणी घालून चांगलं चुरून घ्यायचं त्याला। त्यानंतर 1 वाटी कांदा घेतलेला आहे, कांदा पण चांगला चुरून घ्यायचा आहे। त्यानंतर 2 चमचे मी बेसन पीठ घेतलेला आहे, तो पण त्यात चांगलं मळून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यात मी 1.5 वाटीच घातलेलं आहे। त्यानंतर मी तांदळाचं पीठ 2 वाटी घेतलेलं आहे, ते संपूर्ण घालायचं आहे। त्यानंतर इथं मी धना आणि बडीशेपची पूड केलेली आहे, ती पूड मी चवीनुसार घेतलेली आहे। साधारण मी 1.5 चमचा घातलेला आहे। चांगलं मळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून ते चांगलं घट्टसर असं मळून घ्यायचं आहे पीठ। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी कसं करत आहे। थोडं थोडं पाणी घालून चांगलं असं घट्टसर मळून घ्यायचं आहे पीठ। मळून झाल्यावर एका पातेल्यात काढायचं आहे। ह्याला मी स्मोक करणार आहे। आता याला 20 मिनिटं आपण झाकून ठेवणार आहे, पीठ चांगलं मुरू देणार आहे। आता कढई गरम करून आपण त्यात तेल घालणार आहे, तेल चांगलं तापून द्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे वडे करत आहे। हाताला पाणी लावून वडे थापून घ्यायचे आहेत। तर मी एका प्लास्टिकच्या पिशवीवर थापत आहे, कारण की प्लास्टिकच्या पिशवीवर थापल्यावरती सहज उचलायला येतात आपल्याला हातावर। आता तेल तापलाय की आपण पाहणार आहे। तर आपला तेल गरम झालेला आहे, तर मी आता वडा सोडत आहे। पाहू शकता तुम्ही मी कशा प्रकारे वडा तेलात सोडत आहे। मंद गॅसवरती त्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। लालसर होईल थोडं असं भाजून घ्यायचं आहे। वडे करायची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, पण आमच्याकडे रायगडला कोकणात अशा प्रकारे वडे केली जातात। त्यात भात, शिजवलेला भात आणि कांदा घातला जातो। काही जण नाही घालत, कांदा नाही घालत, भात नाही घालत, नुसत्या पिठाचे पण होतात। पण तुम्ही असे करून पहा एकदा, खूप छान लागतात, चवीला खूप छान लागतात। पाहू शकता तुम्ही कशी केली आहे।